प्रेरितों आदिवासी वचन म्हणत आहे. प्रकटीकरण 1:18 वचन म्हणतं, मी मेलो होतो पण पहा अनंत काळासाठी मी जिवंत आहे आणि माझ्याकडे मरणाची वधोलकाशा केलेली आहे. हा संदेश आणि ही वाणी आपल्याला येशू ख्रिस्त यांच्या महान समाजाची आणि विजयाची एक आठवण करून देते. त्यांनी क्रूसवर मरण स्वीकारलं पण मृत्यूवर विजय मिळून पुन्हा जिवंत झाले. ज्याचा अर्थ असा की मृत्यू शेवट नाही, देवामध्ये अनंत जीवनाची आशा आहे. मरणाच्या वधोलकाशा किल्ल्या याचा अर्थ प्रत्येक गोष्टीवर तसे अधिकार आहे. तशी भीती, अडचणी किंवा अंधार किती मोठा असला तरी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर विजय मिळू शकतो. आपण कधी कधी जीवनात निराश होतो, संकटामध्ये अडकतो, पण हे वचन आपल्याला सांगते येशू जिवंत आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये मोठे कार्य करते. प्रियांनो, देवावरती विश्वास करा आणि परमेश्वर सामर्थ्य खूप महान आहे आणि परमेश्वर सर्व या जगावरती विजय मिळवणारा आणि या जगामध्ये सर्वात शक्तिमान असा परमेश्वर आहे. त्यासाठी देवावरती विश्वास करा, हिंमत कमी होऊ देऊ नका आणि त्याच्यावर विश्वास करा. तर तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.